नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला मिक्सरमध्ये ठेचा बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि 150 ग्रॅम मिरच्या घेतलेल्या आहेत। त्यातल्या अर्धे पोपटीवाले आहेत आणि अर्धे तिखटवाले आहेत आणि त्यांना मी असं तव्यामध्ये लोखंडाच्या भाजून घेतलेलं आहे। म्हणजे जी खरडा ठेचा ह्यांच्या रेसिपी तर खूप अपलोड केलेले आहेत तव्यात खरडून वगैरे। आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण टाकून घेऊया। ह्याला काय माहिती आहे का, तुम्ही सगळ्या पोपटी जरी घेतल्या तरी पण चालू शकतात आणि तिखटवाल्या जरी घेतल्या तरी पण चालू शकते। काय होतं माहिती आहे का, जास्त गोड खाल्लं की नाही तर असं काहीतरी खावं असं वाटतं, तिखट थोडंसं। एक गड्डी लसूण घेतलेला आहे। थोडंसं ह्याला काय होतं माहिती आहे का, असं खरडा ठेचा असेल का नाही तर त्याला लसणाचं प्रमाण थोडंसं जास्त असावं। ह्यात लगेच टाकणार आहे मी चवीप्रमाणे मीठ। खरड्याला थोडंसं मीठ कधी पण जास्त घालायचं आणि बारीक मिठापेक्षा जर तुम्हाला मोठं मीठ जर आवडत असेल तर जरूर एकदा टाकून बघा, खूप चविष्ट होतो त्यानं। छोटा अर्धा चमचा मी हलकंसं भाजलं आहे बघा, हे जिरं ते घेतलेलं आहे। आता हे काय करणार आहे, एकदाच मिक्सरला मी बंद चालू करून फिरवून घेणार आहे। बंद चालू करून बघा मी फिरवून घेतलेलं आहे, असं दरदर असं झालं पाहिजे। दोनच वेळा एकदा चालू बंद केलं होतं फक्त। ह्याच्यामध्ये ना तुम्हाला जर कमी तिखट पाहिजे असेल तर एक मुठभर कोथिंबीर पण टाकू शकता, थोडासा पुदिना जरी टाकला तरी चालेल, तरी पण छान लागेल। ह्याच्यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे बघा मी त्याच तव्यामध्ये भाजून घेतलेले आहेत। आता ह्याची साल जरी तुम्ही काढली तरी पण चालू शकतं, नाही काढली तरी पण चालवते। ह्याला बी कसं करायचं, आबडधोबड करायचं आहे। 2 वेळा बघा बंद चालू करून फिरवून घेतलेला आहे। तुम्हाला पाहिजे तर ह्याच्यामध्ये एक लिंबाचा रससुद्धा तुम्ही पिळू शकता किंवा एक चमचाभरसुद्धा लिंबाचा रस जरी टाकला तरी पण चालू शकते। आता तुम्ही असं सुद्धा खाऊ शकता, कारण यात सगळं भाजलेलं आहे। मी फक्त लसूण भाजला नव्हता, मिरची बरोबर थोडा लसूण भाजला तरी पण चालेल। ह्याच तव्यामध्ये बघा मी सगळं भाजून घेतलेलं आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि एक मिडियम आकाराचा कांदाचा मोठाच कापून घेतलेला आहे। आणि ह्याला काय करायचं माहिती आहे का, थोडंसं परतून घेऊ। हवा असेल तर आता हे तेल जेव्हा गरम होतं ना तेव्हा थोडंसं जिरं जरी परत जरी टाकलं तरी पण चालू शकते। कांदा आपण भाजून घेऊया। कांदा बघा भाजलेला आहे। आता त्याच्यामध्ये आपण हे बारीक करून घेतलं होतं ना, हे सगळं टाकून घेऊया। अजून जरी थोडंसं मोठं जरी ठेवलं तरी पण चालू शकतं। गॅस आहे मिडियम आणि मिडियम गॅसवर ह्याला चांगलं परतून घ्यायचं। मस्त असं बघा मिडियम गॅसवर एक 2 मिनटं मी चांगलं परतून घेतलेला आहे। आता ह्याच्यामध्ये तुम्हाला जरा मोठा कांदा दिसत असेल, तुम्ही थोडासा बारीक कापला तरी पण चालू शकते, असा जरी ठेवला ना तरी पण चालू शकते। खूप छान लागतं बरं का, असं करून बघा एकदा। हा ठेचा कसा वाटला जरा मला तुम्ही कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।